गृहराज्यमंत्री योगेश कदम एका नव्या वादात सापडलेत। सावली बार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदमांवर गंभीर आरोप केलेत। तो डान्स बार कदम यांचाच असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। बघूया। हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता, कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं। कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत। याची जे काही तांत्रिक गोष्टी असतील त्या तपासून त्या ठिकाणी सरकार घेईल। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे। ते मुख्यमंत्री देखील आहेत, गृहमंत्री देखील आहेत। ते या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील। त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? सावली बार प्रकरणाच्या वादात आता अंजली दमानिया यांची एंट्री झाली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात दमानिया यांनी दंड थोपटले। ज्या बारवरून कदम अडचणीत सापडले तोच बार गाठून अंजली दमानिया यांनी पाहणी केली। त्यानंतर दमानिया यांनी थेट समतानगर पोलीस स्टेशन गाठून माहिती घेतली। सावली बार मध्ये अटी शर्थींचं उल्लंघन झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे। या प्रकरणात केवळ नावालाच FIR दाखल करण्यात आला असून योग्य कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे। हा डान्स बार कदम यांचाच आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली। त्याच्या घटकेला हा फक्त एक राजकारणाचा एक भाग, ती करायची म्हणून FIR केलेली आहे, त्याच्यावर पुढे काही झालं नाही। त्याच्यात 7 जणांना अटक झाली होती। ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशी त्यांना बेल मिळाली असं यांनी मला सांगितलंय। बाकीच्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या, ते ठीक आहे, आपण समजू शकतो की कायद्याचा एक भाग आहे। पण आत्ताच्या घटकेला चौकशी होताना मला आत्ता यांच्या बोलण्यावरनं तरी बिलकुल जाणवलेलं नाही आहे। त्यामुळे राजकारणच केलं जातं। तुम्ही यांच्यावर आरोप करायचे, त्यांनी तुमच्यावर आरोप करायचे, तुमची चूप आमची चूप, हा जो सगळा गोंधळ चालला आहे ना, मला त्याच्या विरुद्ध म्हणूनच मी इथे तडमडत हे सगळे पेपर घ्यायला का आले, कारण योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे, जो गृहराज्यमंत्री आहे, तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही। चालवायला दिलेलं नव्हतं, कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर, कॅशियर म्हणजे ती नोकरदार माणसं होती। तर याचा अर्थ सरळ आहे की हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता, कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं। कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत। गृहराज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लीगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे। दमानिया यांनी कदमांवर आरोपांचे बॉम्ब फोडले। त्यानंतर आता सरकारमधल्या मंत्र्यांनी योगेश कदमांची पाठराखण केली आहे। मुख्यमंत्री याबाबत सर्व तपासाअंती योग्य निर्णय घेतील असं सरकारमधल्या मंत्र्यांनी म्हटलंय। त्याबाबत सन्माननीय योगेश कदम यांनी देखील खुलासा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याची जे काही तांत्रिक गोष्टी असतील त्या तपासून त्या ठिकाणी सरकार घेईल। या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे। ते मुख्यमंत्री देखील आहेत, गृहमंत्री देखील आहेत। ते या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील आणि योग्य तो संदेश संबंधितांना देतील। आणि अनिल परब जे आहेत ते सगळे डॉक्युमेंट घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। ज्या पद्धतीने योगेश कदम यांच्यावरती मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकांचे आहेत, तसे आमदारांचे देखील आहेत। अनिल परब साहेबांचं जे काय म्हणणं असेल ते मुख्यमंत्र्यांना ते भेटणार असेल तर मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि मुख्यमंत्री त्याच्यावर तपास करतील आणि योग्य ती भूमिका घेतील। पावसाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परबांनी वादग्रस्त बारचं प्रकरण उघडकीस आणलं। योगेश कदमांच्या मातोश्रींच्या नावावर हा बार असल्याचा आरोप केल्यानंतर मोठी खळबळ उडाली। या प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा होईपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचा इशारा पुन्हा एकदा अनिल परबांनी दिलाय। की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही
मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे. प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई केली. दरम्यान हा बार आपलाच असून आपण तो एका व्यक्तीला चालवायला दिला होता असं स्पष्टीकरण रामदास कदमांनी दिलं. मात्र योगेश कदम यांच्या विरोधात अनिल परबांच्या पाठोपाठ आता अंजली दमानिया देखील आक्रमक झाल्यात. त्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.